नमस्कार मित्रांनो, कशा तुम्ही? चांगले आहात ना मित्रांनो? बरे आहात ना? तर आज आपण या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन पाहत असताना मी तुम्हाला माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की माझ्या ह्या फ्लॅटमध्ये मी काय काय चेंजेस करणार आहे. आपण त्याची माहिती आज घेणार आहोत. त्याचबरोबर बरेच मित्र सबस्क्रायबर हे PMRDचा जो प्रोजेक्ट आहे आपला 1 RK 1 BHK 2 BHK आणि मोठा एक 2 BHK असे एकूण 4 प्रकारचे फ्लॅट आहेत. ते कुठे आहेत तर मोसी जाधववाडी म्हणजे सेक्टर नंबर 12 भोसरी पुणे या ठिकाणचं लोकेशन आहे. तर फेज नंबर 2 म्हणजे प्रकल्प नंबर 2 या ठिकाणी तिथे फ्लॅटचं मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम सुरू आहे आणि त्याची लॉटरी ही दसरा किंवा दिवाळी याच मुहूर्तावरती होण्याची दाट शक्यता आहे असं मी अंदाजे सांगत आहे. या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बरीच लोक त्या ठिकाणी फ्लॅट पाहण्यासाठी येत आहेत. 1 RK जे आहे 276 स्क्वेअर फूट, 1 BHK ते आहे 317 स्क्वेअर फूट, 2 BHK 527 स्क्वेअर फूट तो मीडियम आहे. दुसरा अजून एक 2 BHK तो मोठा आहे, सर्वात मोठा आहे, तो म्हणजे 738 स्क्वेअर फूट. तर असे 4 प्रकारचे हे फ्लॅट आहेत. म्हणजे 3 लाखापर्यंत EWS या घटकातील लोक त्यासाठी अर्ज करू शकतात. 3 लाखापासून तर 6 लाखापर्यंत जे उत्पन्न आहे त्यासाठी मिनी 2 BHK आणि 2 BHK मोठा यासाठी देखील ते अर्ज करू शकतात. तर ते जाहिरात येईल, त्याचे रेट्स वगैरे येतील, हे सर्व नंतर होणार आहे. आणि बरेच जे लोक आहेत त्या ठिकाणी फ्लॅट्स पाहण्यासाठी येत आहेत. परंतु सध्याला त्या ठिकाणी या सॅम्पल फ्लॅटचं कामकाज सुरू आहे. 1 RK 1 BHK 2 BHK आणि मोठा 2 BHK. तर ते 15 दिवसानंतर पुन्हा एकदा सर्व सॅम्पल फ्लॅट्स बघण्यास ओपन होणार आहेत. तुम्ही याची नोंद घ्या. तर मित्र हो, तुम्हाला मी पुन्हा एकदा रिमाइंड करतो की पुण्यामधील भोसरी या ठिकाणी असणारा सेक्टर नंबर 12 या ठिकाणी PMRDA म्हणजे पुणे महानगर विकास प्राधिकरण यांच्यामार्फत फ्लॅटची मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती होत आहे. की त्या ठिकाणी गरिबापासून तर श्रीमंत व्यक्तीपर्यंत सर्वच घटकासाठी तिथे फ्लॅटची निर्मिती होत आहे. तर तुम्ही तयार राहा त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी. तर या ठिकाणी एकूण किती फ्लॅट होणार आहेत तर 6452 इतक्या फ्लॅटची निर्मिती होणार आहे. तुम्ही याची नोंद घ्या. तर आता माझं जे 1 BHK आहे या ठिकाणी मी काय काय करत आहे ते पण आज बघूया. तर हा आपला हॉल आहे. हा हॉल जवळपास 10 बाय 12 तर इतक्या स्क्वेअर फुटाचा आपला हा फ्लॅट आहे. तर ह्या फ्लॅटचं जे ऑफ-व्हाईट हा कलर आहे त्याचं रूप लवकरच चेंज होणार आहे. आणि हा मी केला होता L टाईपचा सोफा. तर ह्या सोफामध्ये आम्हाला म्हणजे मी कार्पेंटरला जेव्हा सांगितलं होतं, म्हणजे पूर्वीचा एक कार्पेंटर आमचा होता, तर त्यांनी जवळपास 2 फुटापर्यंत याची लांबी वाढवली आहे. 2 फुट म्हणजे किती? जवळपास एक जी फरशी आहे ही फरशी 2 फुटाची असते. तर ह्या फरशीच्या जवळपास तिथून एवढं पण चाललं असतं इथपर्यंत. तर याच्यामुळे काय असतं की जागा आणखी आपली वाचली असते. म्हणजे कमी जागेत खूप छान सुंदर आपल्याला हे काम करता आलं असतं आणि जागेचा योग्य आपला वापर करता आला असता. तर आता या ठिकाणी मी हे मध्ये हा स्पेस ओपन होता. तर ही ओपन स्पेसला मी ही भिंत बांधून घेतलेली आहे. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की ह्याला भिंत बांधून ह्याला बिर्ला पुट्टीने हे सर्व पूर्ण प्लेन केलेलं आहे आणि ह्याचा कलर जवळपास हा मॅच झालेला आहे. अजून ह्याला पेंटिंग वगैरे करायचं आहे. खूप काही बदल ह्या ठिकाणी होणार आहेत. तर आता ऑलरेडी तर हे 2 फुटापर्यंत आपल्या ह्याचे लांबी, ह्या सोफाची लांबी झालेली आहे, जी ॲक्च्युली माझ्या मनात ती नव्हती, पण त्या कार्पेंटरने त्याच्या मनाने हे 2 फुटापर्यंत हे वाढवलेलं आहे. आता असो काय, पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ह्याची जी लेंथ आहे तुम्ही हे कमी करू शकता. तुम्ही हात बदल करून तुम्हाला आणखी जागाही वाचवता येऊ शकते. हा तुम्ही बदल करू शकता. तसेच TV सेट जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही एक भिंत करून तुम्ही ह्या ठिकाणी घेऊ शकता. आणि किंवा तुम्हाला तुमचं जे फ्लॅटचे जे डोअर आहे ते आतमध्ये एंटर केलं की तुम्हाला कुठे घ्यायचं आहे, हे समोर इथं घ्यायचं आहे का इकडे समोर इथं घ्यायचं आहे, या साईडला तुम्हाला घेता येईल. हे तुमच्यावर खूप काही गोष्टी डिपेंड आहेत. परंतु तुम्हाला हा माझा व्हिडिओ बघून खूप काही आयडिया येऊ शकते. हाच माझा उद्देश आहे.
आता आपण थोडंसं किचनला बघूया, कारण किचन अतिशय महत्त्वाचं आहे. किचनला जागा जास्त मोकळी असावी लागते. त्या ठिकाणी जास्त गर्दी गोंधळ करून सर्व सामान इकडे तिकडे हस्ताव्यस्त करून चालणार नाही. किचन नेहमी स्वच्छ दिसायला पाहिजे, हवा या ठिकाणी खेळते असायला पाहिजे आणि त्या स्त्रीला या ठिकाणी फिरता आलं पाहिजे. तर सर्व सामान या ठिकाणी आपण बरंच काय सामान खरेदी करतो, ते सर्व सामान किचनला लावण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे सिटी आहे, शहर आहे, शहरामध्ये आपल्याला मोजकंच सामान आपल्यासोबत असायला पाहिजे की दररोजच्या वापरामध्ये ते सामान असायला पाहिजे. आता हे केलेले मांडणी तुम्ही बघू शकता. ही मांडणी हे कडाप्याची मांडणी आहे आणि ह्याला एकूण किती कप्पे आहेत तर 1 2 3 4 5 6 एकूण 6 कप्पे आहेत. आणि ह्या कप्प्यामध्ये आता सर्व आमचं साहित्य आहे, जे सामान आहे ते सर्व लावलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये देखील खूप असे बदल होणार आहेत. तुम्हाला मी सध्याला हे मुद्दाम दाखवत आहे कारण ह्याला थोडंसं आम्ही मॉडिफाय करत आहोत. एक बॉक्स जो आहे हा बॉक्स या ठिकाणी येणार आहे. फ्रीज आहे आपला, हा फ्रीज बरोबर या ठिकाणी सेट झाला आहे. आणि दुसरा आहे आपला फिल्टर. हा फिल्टर आपण थोडंसं प्लेकडे शिफ्ट करणार आहे. आणि ह्या ठिकाणी एक 4 बॉक्स जे क्रॉकरी आहे तर ते क्रॉकरीचे पण 4 बॉक्स या ठिकाणी येणार आहेत की त्यामुळे याचं जे गेटअप आहे आणखी चांगलं दिसणार आहे. त्याचबरोबर आता हा जो एल टाईपचा जो आपण हे फर्निचर केलेलं आहे तर ते मला पण स्वतःलाच मला ते नाही आवडलं. मी त्याला ह्या साईडला सांगितलं होतं करायला, तर त्या कार्पेंटरने त्या साईडला केलं, उलटं केलं. कारण मी जवळपास हे गेल्या वर्षीच्या पलीकडल्या वर्षी जेव्हा मला ताबा मिळाला तेव्हा मी काही काम त्यावेळेस केलं होतं ना, तर त्यांनी काही गोष्टी चुकीच्या केल्या आणि हा त्याने सेप असा घेतलेला आहे एलचा. तुम्ही शक्यतो काय करा, तुमची जी वॉल आहे समोरची वरची ही वॉल जी आहे बेसिक साईड, तुमची जी वॉल आहे तर ही हिडन वॉल आहे. हिडन म्हणजे हे न दिसणारी हे भिंत आहे वरची. तुम्ही असा घेऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला बाहेरून जर तुम्ही पाहाल ना तर तुम्हाला हे दिसणार नाही आहे. तुम्ही एल टाईप जो आहे ना तुम्ही फर्निचर तुम्ही असं घ्या, हा लॉफ्ट, आणि जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामध्ये बरंच काय साहित्य ठेवता येईल की जे साहित्य तुम्हाला कधीही म्हणजे खूप कमी वेळेस तुम्हाला हे साहित्य वापरता येऊ शकते. असं सामान तुम्ही ते वरती ठेवू शकता. आणि वारंवार जे तुम्ही सामान तुम्हाला वापरायचं आहे, जे तुम्हाला साहित्य वापरायचं आहे ते सर्व तुम्ही या ठिकाणी समोर ठेवा. आणि इथे मित्र हो तुम्हाला इथे मी एक ट्रॉली येणार आहे या स्पेसमध्ये. एकच ट्रॉली मी करणार आहे. मी काय लोकांनी काय केलं आहे, कडप्पा इथं पुढं वाढवून घेतलेला आहे आणि खूप काय असं गोंधळ केला आहे. तर मी सर्वांचं बघून माझ्या कामात पण काही चुका होत्या नाहीचं नाही आहे, पण मी सर्व ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ह्या ठिकाणी हे एक मी कडप्पा हा बसवला आहे आणि इथून इथे एक डोर येईल आणि इथे असे 2 डोर आणि इथे एक ट्रॉली, असं माझं नियोजन आहे ह्या किचनमधलं. तर किचनमध्ये एवढं जर केलं तर खूप छान किचन होणार आहे. जाऊया. तर मित्रांनो आपलं हे जे बेसिन आहे, आता बेसिनच्या खाली इथं साईडलाच मी थोडंसं बाऊल करून ह्या ठिकाणी देखील खूप असे बदल मी करतोय. ह्या बेसिन थोडासा वेगळा तो येणार आहे. तर हे बेसिन आहे तर इथला भाग पूर्णपणे मी चेंज करतोय. खाली तर पूर्णपणे बॉक्स देखील येणार आहे. हे देखील खूप बदल होणार आहेत. आणि हेतून हे जे ढोलपुरी फरशी आहे हे थोडी मला जास्तच आवडली. खूप मला थोडंसं चांगलं वाटलं की थोडंसं मॉडिफिकेशनचं आहे, वेगळं आहे आणि त्यामुळे आपण घ्यावं का. सुरुवातीला मी थोडीशीच फक्त एवढं केलं होतं समोर, पण ते मला छान वाटलं. आणि 1-2-4 लोक आपल्या घरी आली आणि त्यांनी पाहिलं, ते म्हणाले की हे पूर्णच घ्या. तर हे मी पूर्णपणे घेतलं म्हणजे आहे. तर हे मला थोडंसं खूप छान आवडलं. म्हणून मी त्या बाल्कनीमध्ये ही पूर्ण स्टाईल फरशी तिथं बसवलेली आहे. ही ढोलपुरी फरशी आहे, थोडीशी मॉडर्न आहे, वेगळी आहे. तर असं हे आपण इथं केलेलं आहे. तर तुम्ही देखील ह्याच्यामध्ये काही बदल करू शकता तुमच्या मनाने. तुम्हाला ह्या ठिकाणी समोर तर एक बॉक्स देखील करता येऊ शकतो. हे तुमच्या आयडिया तुम्ही बघा. का तर मी जास्त पसरा वाढवत नाही आहे. आता हा एवढाच मी ठेवणार आहे. आणि तुम्हाला मी शेवटचं दाखवतो म्हणजे बाल्कनीमध्ये मी काय केलेलं आहे, हे पूर्ण सर्व या ठिकाणी सध्या लाईट नाही आहे बाल्कनीमध्ये. तर हे बाल्कनीत पूर्ण सर्व स्टाईल फरशी केलेले आहे. हे सर्व ढोलपुरी फरशी मी बसवलेले आहे. थोडंसं वेगळं आहे हे, पण छान आहे. असं हात लावून जर पाहिलं तर खूप छान वाटतं, स्मूथ वाटतं खूप. आणि हा जो गेट आहे
हा गेट हा मी हे डोर मी काढणार आहे आणि काढून या ठिकाणी समोर इथं समोर इथे मी स्लायडिंग करतोय या समोर या ठिकाणी, की जेणेकरून हे डोर काढल्याच्यानंतर मला स्पेस हा थोडासा मोकळा होईल आणि इथून स्लायडिंग केलं की हा मला स्पेस वापरता येईल. थोडंसं गेटअप पण दिसणार आहे समोरचं हे पाहिल्याच्यानंतर. हे मी ह्या ठिकाणी बदल करतोय आणि ह्या ठिकाणी येणार आहे आपला TV सेट. इथून पूर्ण इथून एवढा हा TV सेट मी चॉईस केलेला आहे. TV सेट मी आता काढलेला आहे, काढून भिंत बांधली आणि नवीन या ठिकाणी TV सेट मी करतोय. ते लवकरच तुम्हाला दिसेल. आणि आता जेव्हा आपलं कामकाज जेव्हा सुरू होईल उद्यापासून आपलं जे छत आहे रूफ तर इथे आपलं कामकाज POPचं कामकाज सुरू होणार आहे. तर तुम्हाला तेही दाखवतो मी. एक 2-4 दिवसामध्ये POPचं काम होईल. त्यानंतर बाकी जे फर्निचर आहे त्याचं काम पूर्ण होईल आणि इथं TV सेट लागणार आहे. स्लायडिंगचं हे काम पूर्ण होईल आणि तिकडं ते ट्रॉली लागेल समोर आणि हे आपल्याकडे पहिला डोर लागेल. असे एवढे आपले कामं इन प्रोसेसमध्ये आहेत आणि ते खूप लवकरच ते काम आम्ही करणार आहोत. आणि तुम्ही ही आमची माहिती बघत राहा. जर हा जो सोफा आहे ह्या सोफ्याला मी ह्या गाद्या बनवून घेतलेल्या आहेत. थोडंसं हे दाखवा नाही आपले हे बघा, असा हे कलर ह्याचा बनवून घेतलेला आहे ना सोफा कवर. हां सॉरी बरोबर साईडला यूज होतो. हा पण कलर होतो आणि हा पण कलर. तर सोफ्यासाठी हे दोन्ही कलर वापरात येणारं असं हे आपलं सोफाचं हे कवर आहे, सोफा कवर आहे. हा कलर यासाठी निवडला की आपण ह्या पडद्याचा कलर सेम होता. हां थोडंसं जे मॅचिंग आहे, मॅचिंग शक्यतो करून स्त्रिया बऱ्यापैकी मॅचिंग करत असतात. तर आमचे मिसेस रेणुका हे सुद्धा थोडं हेल्प करतात मला मॅचिंगसाठी. तर हे असे पडदे आम्ही जवळपास ह्याच भिंतीला जे मॅच होतील ते पाहिलेले आहेत. हे आणलेलं आहे DMartमधून. तर हा कलर आणि ह्या ठिकाणी हा कर्टनचा कलर जवळपास दोन्ही सेम आहेत. शक्यतो करून दोन्ही मॅच करण्याचा प्रयत्न करा आपल्या ह्या वॉलला. आणि ह्या ठिकाणी जो सोफा आहे सोफ्याला मी आता हे जे आपले कलर आहेत हा ब्राऊन कलर आहे आणि थोडासा हा ऑफ व्हाईट आणि हे सोफा हे बऱ्यापैकी मॅचिंग करण्याचा शक्यतो करून प्रयत्न करा. मी प्रयत्न करतोय आणि तुम्हाला सांगायचं आहे की आणि हे साईडला सेंटरचा चेंज केलेला आहे. हां थोडं सेंटरचा दोन असे हे आणि बाजूला असे हा एक 2 वेगळे आहेत आणि हे 2-3 असे वेगळे आहेत. थोडंसं त्याचा कॉन्ट्रास्ट केलेला आहे की ज्यामुळे थोडंसं गेटअप येऊ शकतं. घरी कोणी पाहुणे आले आणि त्याच्यामुळे पण एक वेगळा प्रभाव पडू शकतो आणि घरामध्ये थोडंसं प्रसन्न वातावरण राहू शकतं आपल्या. आणि हे विशेष करून त्याच्या बड्डेच्या वेळेस आम्ही हे आणलं होतं बड्डेच्या वेळेस. तर खूप सुंदर आहे. आता ह्या पेंटिंगमध्ये हे कदाचित हे जाऊ शकतं. तर ह्यातले असे काय बदल होणार आहेत तर तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही पेंटिंग करताना किंवा कुठलंही काम करताना शक्यतो आपण मॅचिंग करण्याचा हा जमाना आहे तर मॅचिंग करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. परंतु घरामध्ये शक्यतो करून सर्व कलर जे आहेत ना ते लाईट असे वापरा. डार्क शक्यतो करून डार्क कलर ठेवू नका जेणेकरून घरामध्ये आपला जास्त प्रकाश उजेड पडणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही नेहमी ऑफ व्हाईट कलर किंवा इतर कलर वापरा पण थोडेसे लाईट वापरा. खूप डार्क नको कलर. तर याची काळजी घ्या आणि प्रत्येक रूमला आपण जेव्हा कलर देऊ तेव्हा त्या ठिकाणचे जे कर्टन्स पडदे वगैरे शक्यतो मॅच करून घर सुंदर करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असल्यास या आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण अशीच नवीन इन्फॉर्मेशन जी अतिशय महत्त्वाची आहे मीही तुमच्यापर्यंत आणत असतो की जे तुम्हाला जास्तीत जास्त आवडेल आणि ह्यातून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल. आणि हे बघून तुम्ही देखील आपल्या या फ्लॅटमध्ये बरेच काही चेंजेस करू शकाल. तुम्हाला जर माझी माहिती आवडली असल्यास या आपल्या माहितीला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहने जपून चालवा. नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. या दुसऱ्याच्याच माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बाय.